नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संयुक्त भांडवली संस्था या टॉपिकचा आपण आता विचार करणार आहोत. मागील तासामध्ये संयुक्त भांडवली संस्था म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्याख्या याचा आपण आढावा घेतला होता आणि त्याच पद्धतीने त्याची वैशिष्ट्ये कोणकोणती होती याचे आपण आढावा घेतला होता. साधारणतः कंपनीचा अर्थ, व्याख्या आणि वैशिष्ट्य हे मागील तासामध्ये आपण अभ्यासलं होतं. संयुक्त भांडवली संस्था म्हणजे समान हेतू असलेल्या अनेक व्यक्तीचे संघटन होय. ते ऐच्छिक संघटन आहे. प्रामुख्याने व्यवसाय, धर्मदाय, संशोधन, खेळ, कला, मनोरंजन असे कोणत्याही स्वरूपाचे उद्दिष्ट या संघटनेसमोर असू शकते, परंतु या संघटनेचा अर्थ नफा मिळवण्यासाठी व्यावसायिक आणि संघटना असा वापरला जातो. व्यवसायासाठी लागणारे भांडवल हे असंख्य व्यक्तींकडून भागांची विक्री करून गोळा केले जाते. या व्यवसाय संस्थेला मिळणारा नफा भागधारकांना वाटून दिला जातो. कंपनी मोठ्या प्रमाणात भांडवलाची उभारणी करू शकते व हे भांडवल समान व निश्चित मूल्य असलेल्या अंशात विभागलेले असते. या अंशात भाग म्हणून संबोधले जाते. असे भाग विकत घेणाऱ्या व्यक्तींना भागधारक असे म्हणतात. भागधारक हे कंपनी अंशतः मालक म्हणजे सभासद असतात. कंपनीच्या सभासदांची संख्या ही असंख्य असते व ती सतत बदलणारी असते, कारण की भाग हस्तांतरणामुळे कंपनीची सभासद संख्या ही सतत बदलत असते. तसेच कंपनीचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी भागधारक, ज्या व्यक्तीने भाग घेतले ते भागधारक आपले प्रतिनिधी निवडतात. त्या प्रतिनिधीला संचालक मंडळ असे म्हणतात, कारण की प्रत्येकाला कंपनीच्या दैनंदिन कामकाज करण्यामध्ये वेळ नसतो किंवा ते अत्यंत विखुरलेले असतात, दूर लांबचे असतात लोकसंख्या आणि भागधारक जास्त असल्यामुळे प्रत्येक कंपनीच्या दैनिक कामकाजात भाग घेऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या वतीने ज्यांची नियुक्ती केली जाते ते म्हणजे संचालक मंडळ होय. कंपनीच्या नफ्यातील हिस्सा भागधारकांना लाभांश म्हणून दिला जातो, म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, डिव्हिडंड असे म्हणतो. तर कंपनीची व्याख्या, कंपनी कायदा 2013 कलम 2 परिशिष्ट 20 प्रमाणे कंपनी म्हणजे या कायद्याखाली स्थापन केलेली व नोंदविलेली अथवा पूर्वीच्या कायद्याप्रमाणे अस्तित्वात आलेली कंपनी होय. प्राध्यापकाने, कंपनी म्हणजे नफा मिळवण्याच्या उद्देशाने एकत्र आलेल्या व्यक्तींची ऐच्छिक संघटना असून या संघटनेचे भांडवल हस्तांतरक्षम भागामध्ये विभागले असते आणि सभासदांसाठी कंपनीची मालकी मिळवण्याची अट असते. वरील व्याख्येचा विचार केला तर कंपनी म्हणजे कायद्यानुसार नोंदणी केलेली व कायद्यानेच निर्माण केलेली कृत्रिम व्यक्ती असून जिला स्वतःचे नाव व स्वतःची नाममुद्रा आहे, जिला चिरंतन काल टिकणारे अस्तित्व आहे व तिच्या सभासदांची जबाबदारी मर्यादित अशी संस्था होय. हे आपण व्याख्या बघितल्या, अर्थ बघितला. त्यानंतर मागच्या तासाला आपण कंपनीची वैशिष्ट्ये बघितले होते. पहिलं होतं ऐच्छिक संघटना, नोंदणीकृत संस्था, स्वतंत्र कायदेशीर अस्तित्व, कृत्रिम व्यक्ती, चिरंतन काळ अस्तित्व, सर्वमान्य मुद्रा ज्याला बोधचिन्ह असे म्हणतो, मर्यादित जबाबदारी, मालकी व्यवस्थापनाचे विभक्तीकरण, हस्तांतरक्षम भाग, सभासद संख्या, भांडवल, सरकारी नियंत्रण. आत्ता आपण बघूया पुढचा टॉपिक, पुढच्या मुद्दा जो म्हणजे कंपनीचे प्रकार. चला तर मग कंपनीचे प्रकार कोणकोणते त्याचा आपण विचार करूया. कंपनीचे प्रकार साधारणतः अ स्थापनेच्या आधारावर, ब मालकीच्या आधारावर, क जबाबदारीच्या आधारावर, ड नियंत्रणाच्या आधारावर आणि इतर प्रकार. पहिला प्रकार बघितला वैधानिक कंपनी म्हणजे स्थापने आणि नोंदणीकृत कंपनी. आता स्थापनेच्या आधारावर बघितलं, वैधानिक कंपनी ज्या कंपनी स्थापना लोकसभा अथवा विधानसभेत स्वतंत्र कायदा संमत करून केली जाते त्यास कंपनीस वैधानिक कंपनी किंवा विशेष कायद्याने स्थापन केलेली कंपनी असे म्हणतात. उदाहरणार्थ
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, स्टेट बँक ऑफ इंडिया, युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया, आयुर्विमा महामंडळ ज्याला आपण LIC म्हणतो, यांची जी नेमणूक ही केंद्र सरकार किंवा राज्य सरकारमार्फत केली जाते आणि स्वतंत्र कायदा पास केला जातो, त्याला आपण वैधानिक कंपनी असे म्हणू शकतो. दुसरे, नोंदणीकृत कंपनी. ज्या कंपनीची नोंदणी कंपनी कायदा 2013 किंवा अगोदरच्या कायद्यानुसार झालेली आहे अशी कंपनी. म्हणजे ज्या कंपनी नोंदणी कंपनी कायदा 2013 किंवा अगोदरचा म्हणजे 1956च्या कायद्यानुसार झालेली असेल अशी कंपनी होय, तिला नोंदणीकृत कंपनी असे म्हणतात. जर बघितला आपण मालकीच्या आधारावर, पहिला एक खाजगी कंपनी. कंपनी कायदा 2013 कलम 2 परिशिष्ट 68 नुसार खाजगी कंपनी म्हणजे अशी कंपनी की ज्या कंपनीचे वसूल भाग भांडवल नियमावलीद्वारे स्पष्ट केले जाते आणि जिच्या नियमावलीत खालील अटी नमूद केल्या असतात. ज्या आता पुढील अटी दिल्या असतील त्या अटी नमूद केल्या असतात, तिलाच आपण खाजगी कंपनी असे म्हणू शकतो. भागधारकाने त्याचे भाग सहजरित्या हस्तांतर करता येत नाही. जे भागधारकांना त्यांनी जे भाग घेतलेले असतील ते त्यांना सहजरित्या हस्तांतर करता येत नाही. दुसरी अट, खाजगी कंपनीकरिता सभासद संख्या कमीत कमी 2 व जास्तीत जास्त 200 इतकी कायद्याने निर्धारित केलेली आहे. तिसरी अट, खाजगी कंपनी आपल्या भागांची किंवा प्रतिभूतींची विक्री माहिती पत्रक प्रसिद्ध करून किंवा आम जनतेला आवाहन करून सार्वजनिकरित्या करू शकत नाही. प्रतिभूती म्हणजे असा दस्तऐवज की ज्यामध्ये भाग, कर्जरोखे, बंधपत्र इत्यादींचा समावेश केला जातो, त्याला आपण प्रतिभूती असे म्हणतो. तर म्हणजे खाजगी कंपनीसाठी वरील अटींची पूर्तता होणे आवश्यक आहे. यापैकी जर कोणती अट पूर्ण केली नाही तर ती कंपनी सार्वजनिक कंपनी म्हणून समजली जाईल. खाजगी कंपनीच्या नावाच्या शेवटी खाजगी मर्यादित प्रायव्हेट लिमिटेड हा शब्द असणे आवश्यक आहे. खाजगी कंपनी ही भागांनी मर्यादित किंवा हमीने मर्यादित अथवा अमर्यादितही असू शकते. साधारणतः खाजगी कंपनी म्हणजे की ज्या भागधारकांना आपले भाग सहजासहजी हस्तांतर करता येत नाही, सभासंख्या कमीत कमी 2 व जास्तीत जास्त 200 असणे आवश्यक आहे आणि खाजगी कंपनीला माहितीपत्रक प्रसिद्ध करून किंवा आम जनतेला आवाहन करून सार्वजनिकरित्या भागांची विक्री करू शकत नाही, तिला आपण खाजगी कंपनी असे म्हणतो. मालकीच्या आधारावर दुसरी भाग आहे तो सार्वजनिक कंपनी. कंपनी कायद्याच्या कलम 2 परिशिष्ट 71 नुसार जी कंपनी खाजगी कंपनी नाही ती सार्वजनिक कंपनी होईल. म्हणजे आता आपण वरील ज्या खाजगी कंपनीच्या अटी बघितल्या त्या सोडून जे असतील तर ती खाजगी कंपनी होईल. खाजगी कंपनी नाही ती सार्वजनिक कंपनी होईल. सार्वजनिक कंपनीची वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे सांगता येतील. पहिलं आहे, भाग हस्तांतरावर कोणतीही मर्यादा नाही. जसं आपण खाजगी कंपनीमध्ये बघितलं हस्तांतरणावर मर्यादा आहेत, इकडे भाग असणार कोणती मर्यादा नाही. कंपनी स्थापनेसाठी किमान 7 व्यक्तींची आवश्यकता असते. सार्वजनिक कंपनीचे किमान वसूल भाग भांडवल नियमावलीमध्ये नमूद केल्याप्रमाणे असावे. आणि चौथं, ठेवी स्वीकारण्याबाबत कंपनीस कोणत्याही प्रकारचे बंधन नसते. हे जे सर्व वैशिष्ट्ये हे सार्वजनिक कंपनीला लागू होतात. आणि मालकीच्या आधारावर तिसरी कंपनीचं नाव आहे एक व्यक्ती कंपनी. कंपनी कायद्याच्या कलम 2 परिशिष्ट 62 नुसार एक व्यक्ती कंपनी म्हणजे ज्या कंपनीची सभासंख्या ही एकच असते, त्याच्या नावामध्ये समाविष्ट केला एक व्यक्ती कंपनी, तिला एक व्यक्ती कंपनी असे म्हणतात. ही खाजगी मर्यादित कंपनीसारखी असते, परंतु तिला खाजगी कंपनीच्या सर्व औपचारिक बाबी पूर्ण करणे आणि त्याचे पालन करणे बंधनकारक नाही. जोपर्यंत कायद्यात किंवा नियमात बदल होत नाही तोपर्यंत ती एक व्यक्ती कंपनी राहते. एक व्यक्ती कंपनी हा व्यवसाय संघटनेचा चांगला प्रकार आहे, कारण कंपनी ही एक व्यक्ती म्हणून राहत असते आणि कंपनी कायदा 2013 नुसार
कंपनीच्या सभासदांची जबाबदारी ही गुंतवलेल्या भांडवलाच्या मर्यादेइतकीच मर्यादित स्वरूपाच असते. एक व्यक्ती कंपनीच्या संचालकांची संख्या ही एक किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते. तिला वार्षिक सर्वसाधारण सभा बोलण्याची आवश्यकता नसते. क. जबाबदारीवर आधारित भागांनी मर्यादित कंपनी. पहिलं, हा कंपनीचा सर्वमान्य प्रकार आहे. कलम 2 परिशिष्ट 22 नुसार कंपनीच्या सभासदांची जबाबदारी त्याने खरेदी केलेल्या भागांच्या दर्शनी किमती इतकी मर्यादित असते. अशा कंपनीला भागांनी मर्यादित कंपनी असे म्हणतात. कंपनीचे अस्तित्व असेपर्यंत जर भागधारकांनी रक्कम पूर्ण भरली नसेल तर ती देण्याची जबाबदारी भागधारकावर असते. अलीकडील काळात मर्यादित दायित्व असलेल्या म्हणजे भागांनी मर्यादित सार्वजनिक व खाजगी कंपन्या अधिक लोकप्रिय झालेल्या दिसून येतात. दुसरं, हमीने मर्यादित कंपनी. कंपनी कायद्याच्या कलम 2 परिशिष्ट 21 नुसार कंपनीच्या घटनापत्रकात विसर्जन समयी बाह्य देणे देण्यासाठी कंपनीची मालमत्ता अपुरी पडल्यास कंपनीचा प्रत्येक सभासद किती रकमेपर्यंत भरपाईची हमी देईल किंवा करेल याबद्दल स्पष्ट उल्लेख केला जातो. त्याला हमीने मर्यादित कंपनी असे म्हणतात. अशा प्रकारच्या कंपन्या प्रामुख्याने कला, सांस्कृतिक, धर्मदाय इत्यादीच्या विकासासाठी स्थापन केल्या असतात. व्यवसाय करून नफा मिळणे हे तिचे ध्येय नसते. तिसरे, अमर्यादित कंपनी. कलम 2 परिशिष्ट 92 नुसार ज्या कंपनीच्या सभासदांची जबाबदारी, ज्याला देयता म्हणतो, अमर्यादित असते तिला अमर्यादित जबाबदारी असे कंपनी असे म्हणतात. व्यावसायिक देणी देण्यासाठी भागधारक पूर्णपणे जबाबदार असतात. या कंपन्या खाजगी, सार्वजनिक अथवा एक कंपनीसुद्धा असू शकतात. अशा कंपन्या दुर्मिळ स्वरूपात स्थापन झालेल्या आढळून येतात. म्हणजे बघा, पहिली कंपनी बघितली क मध्ये जबाबदारीच्या आधारावर भागांनी मर्यादित कंपनी म्हणजे कंपनीच्या सभासदांची जबाबदारी त्यांनी खरेदी केलेल्या भागाच्या दर्शनी किमती इतकी मर्यादित असते. म्हणजे अशा कंपनीला आपण काय म्हटलं, भागांनी मर्यादित कंपनी असे म्हणतात. कंपनीचे अस्तित्व असेपर्यंत जर भागधारकांनी पूर्ण रक्कम भरली नसेल तर ती देण्याची जबाबदारी भागधारकांना असते. समजा 100 रुपयाचा भाग आहे आणि त्यामध्ये कंपनीला 75 रुपये दिले असतील तर 25 रुपये देणं त्याचं बंधनकारक आहे. म्हणजे साधारणतः 100 रुपये हा दर्शनी किंमत इतकी त्याची जबाबदारी मर्यादित असते. हमीने मर्यादित म्हणजे जेवढी रक्कम त्यांनी कंपनीचे विसर्जन प्रक्रियेत बाहेर देण्यासाठी कंपनीची मालमत्ता अपुरी पडल्यास कंपनीच्या प्रत्येक सभा किती रक्कम पर्यंत भरपाईची हमी देईल हे स्पष्ट केले असतं. त्याला हमीने मर्यादित कंपनी असं म्हणतो. म्हणजे त्यांनी कंपनीचं विसर्जन जेव्हा कंपनी बंद पडेल त्यावेळेस त्यांनी त्या घटनापत्रकात जितकी रक्कम नमूद केली असेल तितकी रक्कमची हमी त्यांना देणं गरजेचं असतं. आणि अमर्यादित कंपनी म्हणजे काय, त्यांची जबाबदारी ही अमर्यादित असते. म्हणजे व्यावसायिक देणी देण्यासाठी भागधारक पूर्णपणे जबाबदार असतो. ड. नियंत्रणाच्या आधारावर भागधारणाच्या आधारावर. पहिले, धारक कंपनी. कलम 2 परिशिष्ट 46 नुसार जेव्हा एक कंपनी दुसऱ्या कंपनीची 50% पेक्षा जास्त भाग खरेदी करून दुसऱ्या कंपनीवर नियंत्रण प्रस्थापित करते असे नियंत्रण करणारी कंपनी म्हणजे धारक कंपनी. म्हणजे एक कंपनी व कंपनीचे 50% पेक्षा जास्त भाग खरेदी करून दुसऱ्या कंपनीवर नियंत्रण प्रस्थापित करते असे निर्णय करणारी व्यक्ती म्हणजे कंपनी म्हणजे धारक कंपनी होय. दुसरं, दुय्यम कंपनी. कलम 2 परिशिष्ट 87 ज्या कंपनीवर धारक कंपनीचे नियंत्रण असते, जी पहिले आपण बघितली ती, अशी कंपनी म्हणजे दुय्यम कंपनी होय. या कंपनीचे 50% पेक्षा जास्त भाग भांडवल धारक कंपनीने धारण केलेले असतात किंवा अशी कंपनी जिला सर्व संचालकांची अथवा बहुतांशी संचालकांची नियुक्ती अथवा बडतर्फी करता येते. पुढच्या प्रकारे इतर प्रकारामध्ये पहिले सरकारी कंपनी. कलम 2 परिशिष्ट 45 नुसार सरकारी कंपनी म्हणजे
अशी कंपनी जिचे 51% जास्त वसूल भाग भांडवल खालीलप्रमाणे धारण केलेले असते. म्हणजे पहिलं एक केंद्र सरकार किंवा राज्य सरकार किंवा अंशतः केंद्र सरकार आणि अंशतः राज्य सरकार किंवा राज्य सरकारे किंवा सरकारी कंपनीची दुय्यम कंपनी. सरकारी कंपनी ही खाजगी अथवा सार्वजनिक कंपनी असू शकते. या कंपनीची नोंदणी ही कंपनी कायदा 2013नुसार बंधनकारक आहे. सरकारी कंपन्यांची खालील उदाहरणे देता येतील. हिंदुस्तान मर्चंट्स टूल लिमिटेड, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड, भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड, कोल इंडिया लिमिटेड, नॅचरल ऑइल अँड गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड इत्यादी ह्या सरकारी कंपन्यांची उदाहरणं असतात. आता विदेशी कंपन्यांचं उदाहरण जर बघितलं, विदेशी कंपनी कलम 2 परिशिष्ट 42नुसार विदेशी कंपनी म्हणजे अशी कंपनी की जिची नोंदणी ही भारताबाहेर झालेली आहे परंतु तिचा व्यवसाय मात्र भारतात सुरू आहे अशी कंपनी होय. दैनंदिन जीवनात आपल्या वापरात असलेली अनेक उत्पादनं ही विदेशी आहेत पण आपल्याला त्यांची माहिती नसते किंवा आपण त्या उत्पादनाची माहिती करून घेणं आवश्यक समजत नाही. भारतात अशा अनेक कंपन्या आहेत ज्या देशी वाटतात पण मुळात त्या विदेशी आहेत. त्या कंपन्या कोणत्या त्याचा आपण जर विचार केला तर सहज आपल्या लक्षात येईल की मॅगी 2 मिनिटांमध्ये तयार होणारी मॅगी खाणं कुणालाही आवडतं. पण तुम्हाला माहीत आहे का ही मॅगी बनवणारी कंपनी देशी नाही तर विदेशी आहे. मॅगीचे उत्पादन करणारी कंपनी ही मुळातच स्वित्झर्लंडची आहे. नेस्ले असं या कंपनीचं नाव आहे. नेस्ले ही कंपनी फक्त मॅगीसहित अनेक वस्तूंचे उत्पादन करत असते. त्याचबरोबर आपण बऱ्याचदा तुम्हाला लक्षात येतं की बऱ्याचदा तुम्ही जाहिरात बघतात आणि आपण सहज बघितलं लाईफबॉय साबण, तंदुरुस्ती की रक्षा करता है लाईफबॉय. लाईफबॉय हे ज्या तंदुरुस्ती व्हा ही टॅगलाईन प्रत्येकाच्या लक्षात असेलच. लाईफबॉय साबण अनेक घरामध्ये आजही वापरला जातो. सर्वात जुने आणि स्वस्त उत्पादन असलेली लाईफबॉयची ओळख आहे. या कारणामुळे लाईफबॉय साबणाची भारतीय बाजारपेठेत अधिक विक्री होते. लाईफबॉय साबण हा देखील विदेशी कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर्स याचं उत्पादन आहे. तर म्हणजे अशा पद्धतीने विदेशी कंपन्यांचा विचार केला तर विदेशी कंपन्यांमध्ये नेस्ले इंडिया लिमिटेड, बाटा इंडिया लिमिटेड, वर्लपूल कॉर्पोरेशन ऑफ लिमिटेड. म्हणजेच काय की विदेशी कंपनी म्हणजे अशी कंपनी की जिची नोंदणी ही भारताबाहेर झालेली आहे परंतु तिचा व्यवसाय काय भारतात सुरू आहे अशा कंपनी. म्हणून आपण बघितलं बाटा इंडिया लिमिटेड. इंडिया नाव असं म्हणजे भारताची कंपनी, भारतात तिचा व्यवसाय पण तिची नोंदणी काय झाली विदेशात झालेली आहे. तिसरे निष्क्रिय कंपनी. ज्या कंपनीची नोंदणी भविष्यकालीन प्रकल्पासाठी केली जाते की व्यवसाय करत नसेल किंवा मागील 2 वर्षापासून लेखा पुस्तके किंवा ताळेबंद तयार करत असेल तसेच वार्षिक विवरणपत्रक तयार करत असेल तर अशी कंपनी निष्क्रिय कंपनी म्हणून घोषित केली जाऊ शकते. म्हणजे कंपनी ही नोंदणी केली गेली भविष्यकालीन प्रकल्पासाठी पण तो व्यवसाय करत नसेल किंवा मागील 2 वर्षापासून तिचं लेखा पुस्तके, बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ट्रेडिंग अकाउंट किंवा वार्षिक विवरणपत्रक तयार नसेल तर त्या अशा कंपनीला काय निष्क्रिय कंपनी म्हणून घोषित केलं जाऊ शकतं. तर या पद्धतीने चौथे सूचीबद्ध कंपनी. कंपनी कायदा 2013 कलम 252नुसार ज्या कंपनीने आपल्या भागांची नोंदणी मान्यताप्राप्त भाग बाजारात केलेली आहे अशी कंपनी म्हणजे सूचीबद्ध कंपनी होय. अशी कंपनी सार्वजनिक मर्यादित कंपनी असू शकते. जेव्हा कंपनी भाग विक्रीस काढते त्यावेळी देशातील एका किंवा अनेक मान्यताप्राप्त भाग बाजारात विक्रीस काढलेल्या भागांची नोंदणी करते. भाग बाजारात नोंदणी केलेल्या कंपन्यांना कंपनी कायदा व भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ ज्याला आपण काय म्हणतो सेबी. आता सेबीचे मुख्य कार्य जे बघितले घालून दिलेली सर्व मार्गदर्शक तत्त्वे
व तरतुदीचे पालन करावे लागते. सेबी हे जे बघितलं तर भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ प्रतिभूतीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या हिताचे रक्षण करते. भाग बाजारावर नियंत्रण ठेवणारी ही संस्था असते, त्याला आपण सेबी म्हणतो. सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया, ज्याला सेबी असं म्हटलं जाऊ शकतं. तर त्या सेबीच्या माध्यमातून त्याचा कारभार केला जाऊ शकतो. सेबीचे जर आपण बघितलं उद्दिष्टे बघितली तर कंपन्या संस्था या आपल्या प्रतिभूतींच्या म्हणजे शेअर्स डिबेंचर विक्रीसाठी योग्य वातावरण निर्मिती करते. गुंतवणूकदारांचे हित रक्षण करणे, सर्व रोखे बाजारांच्या व्यवस्थापन परिणामकारक नियंत्रण ठेवणे, रोखे बाजारात व्यवहार करण्यासाठी आवश्यक योग्य व अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यास प्रयत्नशील राहणे, तसेच रोखे बाजाराचा कारभार स्पर्धात्मक व व्यावसायिक तत्त्वावर चालवण्यासाठी वातावरण निर्मिती करणे इत्यादी दृष्टिकोनातून सेबीचं कामकाज चालत असतं. 5वे, लहान छोटी कंपनी. कंपनी कायद्याच्या कलम 2 परिशिष्ट 45नुसार लहान कंपनी म्हणजे जी सार्वजनिक कंपनीपेक्षा वेगळी आहे, जिचे वसूल भाग भांडवल 50 लाख रुपये किंवा त्यापेक्षा जास्त निर्धारित रकमेपेक्षा जास्त नसेल किंवा तिच्या शेवटचा नफा तोट्या खात्यानुसार वार्षिक उलाढाल ही 2 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त निर्धारित रकमेपेक्षा अधिक नसेल. लहान कंपनीमध्ये एक व्यक्ती कंपनी, खाजगी कंपनी किंवा सार्वजनिक कंपनीशिवाय इतर कंपन्यांचा समावेश होतो. म्हणजे लहान छोटी कंपनी बघितलं की तिचं वसूल भागभांडवल 50 लाख रुपयेपेक्षा तसंच शेवटचा नफा खात्यानुसार वार्षिक उलाढाल 2 कोटीपेक्षा जास्त नसावी. पुढचे सहयोगी कंपनी. कलम 2 परिशिष्ट 6. सहयोगी कंपनी म्हणजे अशी कंपनी की ज्या कंपनीवर दुसऱ्या कंपनीचे नियंत्रण असते, जे नियंत्रण दुय्यम कंपनीच्या नियंत्रणापेक्षा कमी असते. सहयोगी कंपनीवर दुसऱ्या कंपनीचा महत्त्वपूर्ण प्रभाव असतो, म्हणजे एकूण भाग भांडवलाच्या किमान 20% जास्त भांडवल धारण केले असते किंवा करारानुसार व्यावसायिक निर्णयावर नियंत्रण असते. आणि शेवटची नफ्यासाठी नसलेली कंपनी. कलम 8नुसार अशा कंपन्या नोंदवलेल्या असतात. तर या पद्धतीने आपण त्या कंपनीचे प्रकार बघितले. त्या कंपनीचे प्रकार बघितला तर पहिला आहे स्थापनेच्या आधारावर. त्यामध्ये स्थापनेच्या